पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात किसान काँग्रेस आक्रमक. छत्रपती संभाजीनगर इथं डीपीसी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अडथळा आणल्याचा आरोप करत किसान काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध केला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अनीस पटेल, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल, मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात शासनाने मका व कापूस हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून मका केवळ 1250 रुपये प्रति क्विंटल दरानं खरेदी केला जात असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. कांदा, कापूस आणि सोयाबीनचे घसरलेले दर, मका खरेदी केंद्राचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी यावर सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही किसान काँग्रेसनं दिला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी संभाजीनगर प्रतिनिधी दीपक कांबळे.